नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जी महिला गुरुवारी तांदळाचा असा एक त्रिकोण स्वयंपाकघरात करते, तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरते. तांदूळाचा त्रिकोण लक्ष्मीला घरात स्थिर ठेवण्याचं गुप्त रहस्य. जिथे स्वयंपाक बनवतो तीच जागा घराचं भाग्य लिहिते. आज तो भाग्य बदलणारा उपाय जाणून घ्या. एक छोटासा पण अत्यंत प्रभावी तांदळाचा शुभ त्रिकोण. माहितीये, हा त्रिकोण किचनमध्ये बनवला तर घरातील अडकलेली ऊर्जा जणू पाण्याचा धबधबा उघडल्यासारखी वाहू लागते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो घरात लक्ष्मी स्थिर करतो, नकारात्मकता शोषून घेतो आणि घरात बरकत 3 पटीने वाढवतो. हा उपाय महिला सहज करू शकतात आणि घरात महिला नसतील तर पुरुषही करू शकतात. आजचा उपाय किचनमध्ये घडणाऱ्या ऊर्जेवर आधारित आहे, कारण किचन म्हणजे केवळ अन्न बनवण्याची जागा नाही, ते घराचं ऊर्जा स्रोत आहे. स्वयंपाकघराची व्हायब्रेशन जशी तसंच संपूर्ण घराचं नशीब. आणि म्हणूनच आज तुम्ही ऐकणार आहात किचनमध्ये तांदळाचा शुभ त्रिकोण बनवण्याची शक्तिशाली, प्राचीन, अत्यंत प्रभावी पद्धत. उपाय काय आहे? हा उपाय अतिशय सोपा आहे, पण त्याचा परिणाम खूप खोल आहे. तांदूळ ही पृथ्वीची ऊर्जा शोषणारी वस्तू आहे आणि त्रिकोण ही ऊर्जा स्थिर करणारी आकृती आहे. जेव्हा पृथ्वी ऊर्जा आणि त्रिकोण ऊर्जा एकत्र येतात तेव्हा घरातील स्टॅग्नंट, अडकलेली आणि जड ऊर्जा स्वतःहून बाहेर पडू लागते. उपाय कधी करायचा? हा उपाय तुम्ही गुरुवारी सकाळी 6 ते 11 या वेळेत करायचा आहे. गुरुवार हा धन आणि स्थिरतेचा दिवस मानला जातो. या दिवशी घरातील किचनची ऊर्जा सर्वात रिसेप्टिव्ह असते. कोण करू शकतं? महिला नक्की करू शकतात. पाळीमध्ये असतील तरी हरकत नाही. घरात महिला नसतील तर पुरुषही करू शकता. वृद्ध, तरुण, कुणीही. कारण हा उपाय धार्मिक नाही, हा ऊर्जाशास्त्र आहे. काय लागेल? तुम्हाला फक्त 1 मूठच तांदूळ, एक स्वच्छ छोटा पाट, टेबल आणि 4 मिनिटे वेळ, इतकंच. किचनमध्ये स्वच्छ जागा निवडा. ही जागा गॅसच्या अगदी बाजूला नसावी. थोडी शांत बाजू निवडा. आता हात स्वच्छ धुवा. ऊर्जा जागृत करण्यासाठी हात स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. तुमचे तांदूळ घ्या आणि त्या तांदळातून जमिनीवर किंवा पाटावर एक छोटासा त्रिकोण रेखा. पेन्सिल नाही, दोरा नाही, फक्त तांदूळ ठेवून त्रिकोण बनवायचा. त्रिकोणाची टोकं किचनच्या मध्याकडे असावीत. आता दोन्ही हात वर करून मनात म्हणा, माझ्या घरात आनंद, शांती आणि भरभराट येऊ. हा त्रिकोण तसाच 3 तास ठेवायचा. पहिल्या गुरुवारी काय जाणवतं? उपाय केल्याच्या पहिल्याच गुरुवारी घरात हलकं वातावरण जाणवतं. ताण कमी होतं, मन शांत होतं, घराची हवा हलकी वाटते. स्वयंपाक करताना एनर्जी हलकी जाणवते. हे एनर्जी क्लिअरिंगचे पहिले चिन्ह आहे. दुसऱ्या गुरुवारी दिसणारे बदल. दुसऱ्या गुरुवारी घरात बरकत दिसायला लागते. अडकलेली कामं सुटतात, अनपेक्षित चांगल्या बातम्या येतात, खर्च थांबतात, पैसा टिकायला लागतो. हा दिवस सर्वात महत्त्वाचा. या दिवशी किचनची ऊर्जा स्थिर होऊ लागते. तिसरा गुरुवार ऊर्जा स्थिरतेचा दिवस. तिसऱ्या गुरुवारी घरात शांतता बसलेली जाणवते. नात्यांमध्ये ऊब, घरात वातावरण शांत, मुलं अभ्यासाकडे वळतात, नवऱ्याचे विचार स्थिर, घरात आर्थिक स्थिरता. हा गुरुवार म्हणजे लक्ष्मी स्थिरतेचा दिवस. उपायानंतर तांदळाचं काय करायचं? उपायात वापरलेले तांदूळ घरात कधीही ठेवायचे नाही. याचं कारण त्या तांदळात घरातील जड, अडकलेली जुनी ऊर्जा साठते. तो तांदूळ पक्ष्यांना द्या, झाडाजवळ टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा, पण घरात ठेवू नका. आता दोन्ही हात हृदयावर ठेवा, डोळे हलकेच बंद करा आणि माझ्यासोबत म्हणा, जिथे माझे हात जातात तिथे सुख स्थिर होवो. जिथे माझे पाऊल पडतात तिथे शांती नांदो. माझ्या घरात भरभराट, आनंद आणि प्रेम वाहत राहो. महिलांनो, तुम्ही फक्त घर चालवत नाही, तुमची ऊर्जा घराला जीव देते. तुमचे हात जिथे फिरतात तिथे घराचं नशीब बदलतं. हा उपाय एक छोटासा प्रयत्न आहे, पण घराला पुन्हा जिवंत करण्याची मोठी शक्ती आहे. हा उपाय करून बघा, घर स्वतः बदलू लागतं. धन्यवाद.